प्रिया लोकांनो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही ठीक आहात ना? आनंदी आहात का? की काहीतरी गोंधळ आहे का? बाहेरून आनंदी दिसतोय, आनंदी राहायचा प्रयत्न करतोय, पण मनाच्या खोल भागात एक गोंधळ आहे. एखाद्या गोष्टीविषयी विचार करताना गोंधळ वाटतो. काही लोकांना काय चाललंय तेच समजत नाही. एक प्रकारचा गोंधळ असतो. तुम्हालाही तसं वाटतं का? काहीतरी चुकतंय असं वाटण्यासारखा गोंधळ. असं कधी वाटतं का? काही वेळा तसं होतं. मी सुद्धा हे अनुभवलं आहे. सगळं काही ठीकच असतं, पण तरीही परिणाम कळत नाही. मनात एक गोंधळ निर्माण होतो. तो गोंधळ मनाच्या खोलवरून येतो. जणू काहीतरी घडणार आहे असं वाटतं. असा एक गोंधळ. तुम्हालाही असाच गोंधळ वाटतोय का? किंवा तुमच्या कुटुंबातून, कामातून, व्यवसायातून काहीतरी होणार असं वाटून, असं होईल का, तसं होईल का असा गोंधळ मनात येतोय का? चांगलं लक्षात ठेवा, आपण या जगात जगतोय ना, आपला शत्रू म्हणजे शैतान आपल्याला घाबरवायला आणि गोंधळात टाकायला नेहमीच तयार असतो. कुठलाही कारण नसताना तो भीती निर्माण करतो. कुठलाही कारण नसताना तो गोंधळ निर्माण करतो. मग मनाच्या खोलवर एक गोंधळ निर्माण होतो. अशा प्रकारचा गोंधळ तुमच्यात आहे का? आज प्रभू तुमच्याकडे पाहून सांगत आहेत. योहान अध्याय 14 वचन 27 मध्ये, तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका आणि भिवू नका. आता काही घटना ऐकताच लगेच मन गोंधळून जातं. या ठिकाणी येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत असताना तो त्यांना सोडून स्वर्गात उचलला जाणार आहे याबद्दल बोलत आहे. त्याच्या मृत्यूबद्दल आणि त्यानंतर स्वर्गात उचलला जाणार आहे याबद्दल. 3 वर्ष येशू सोबत घालवूनही तो म्हणतोय की मी आता तुमच्यापासून जाणार आहे. आता आपण कसे जगणार? काय होणार? गोंधळलेली अवस्था. तुमच्या मनात अशीच काही गोंधळलेली अवस्था आहे का? काय होणार हेच कळत नाही. माझ्या मुलाच्या आयुष्यात, माझ्या नव्याच्या बाबतीत, माझ्या बायकोच्या बाबतीत, माझ्या नोकरीत सगळीकडे असंच बोललं जातं, पण काय होणार हेच समजत नाही. असं एक नवीन कायदा येणार म्हणतात, असं काहीतरी घडणार म्हणतात. एक गोंधळ आहे. नोकरी कायम राहील का? याचा परिणाम होईल का? एक गोंधळ आहे. नाही का? कसलाही कारण नसतानाही अजून काही परिणाम झालेला नाही, पण मनात एक गोंधळ आहे. हा शैतानच आहे जो आपल्याला नेहमी गोंधळात ठेवू इच्छितो. आपल्या जगाच्या परिस्थितीत कधी कधी आपल्याला तो गोंधळ येतो. कारण काहीही असो, परमेश्वर म्हणतो, माझ्या मुलांनो, तुमचं हृदय गोंधळून जाऊ नये किंवा घाबरू नये, कारण मी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही विश्वासात राहा, असं परमेश्वर सांगतो. परमेश्वरावर ठेवलेला विश्वासच आपल्याला या गोंधळातून वर उचलू शकतो. येशू माझ्यासोबत आहेत. काहीही घडलं तरी तो त्याला एका चांगल्या गोष्टीत रूपांतरित करू शकतो. ती वाईट गोष्ट माझ्याजवळ येणार नाही, मला हानी पोहोचवणार नाही, असा विश्वास. तुम्ही असा विश्वास ठेवता का? तुमचं हृदय गोंधळून जाऊ नये किंवा घाबरू नये, माझ्यावर विश्वास ठेवा असं येशू सांगतात. विश्वास तो तुमच्या सोबत आहेत यावरचा विश्वास. हा विश्वास तुमच्यात मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. सकाळी उठल्याबरोबर काहीतरी वेगळं वाचायला हवं, प्रार्थना करायला हवी हे सांगितलं जातं. प्रभूचं वचन वाचून प्रार्थना करताना आपल्यामध्ये विश्वास अधिक फलदायी होतो. तो विश्वास आला की कोणत्याही शैतानी भीतीला किंवा गोंधळाला आपल्यावर परिणाम करता येणार नाही. ते येतील आणि जातील. आपणही शेवटी या जगातलेच माणसं आहोत, नाही का? मी एक सेवक आहे, पण माझ्या आयुष्यातही काही वेळा भीती येते, कधी कधी गोंधळही होतो. तेव्हा मी येशूची स्तुती सुरू केली आणि विश्वासाने ते भीती व गोंधळ दूर झाले. म्हणून तुम्ही प्रभूची स्तुती करा. येशू, तुम्ही माझ्यासोबत आहात. माझ्या आयुष्यात तुमच्या परवानगीशिवाय काहीही घडू शकत नाही, कोणतीही हानी होऊ शकत नाही. तुम्ही सर्व गोष्टींना भल्यासाठी वळवता, अशी विश्वासाची घोषणा करत तुम्ही त्याची स्तुती करा. तेव्हा भीती निघून जाईल, गोंधळ दूर होईल आणि तुम्ही बदल घडताना पाहाल. मग येशू काय सांगत आहे हे लक्ष देणं महत्वाचं आहे. शैतान म्हणतो, सगळं संपलं, बघ परिस्थिती कशी आहे. तुझं काम संपलं, व्यवसाय संपला, तुझं कुटुंबही आता इतकंच उरलंय, काहीच सुधारता येणार नाही. तो परिस्थितीच्या आधारे बोलेल आणि तुझ्या विचारांमध्येही तसंच बोलत राहील. पण तुम्ही ते पाहू नये म्हणून येशू काय सांगितलंय ते बघा.
भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, विश्वास ठेव. एवढंच. आजच ही सगळी परिस्थिती बदलून जाईल. तुम्ही ज्यासाठी चिंतेत आहात ते आजच बदलून जाईल. बघा, जसं तुम्हाला भीती वाटते किंवा गोंधळ वाटतोय तसं काहीच होणार नाही. तुम्ही विश्वास ठेवता का? जर हो तर म्हणा, येशू तुम्ही माझ्यासोबत आहात, माझ्याच सोबत आहात, म्हणूनच मी घाबरणार नाही, गोंधळणार नाही. काय झालं तरी चालेल, तुम्ही ते चांगल्यासाठी बदलाल. वाईट गोष्टींनी मला हानी पोहोचवली, मी चमत्कार पाहणार आहे, मी विश्वास ठेवतो. येशू तुला धन्यवाद, धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन.